नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॅकलेस ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, न्यू पॅटर्न. आता आपण पहिल्यांदा कटिंग बघणार आहोत, नंतर स्टिचिंगही बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपण माप टाकलेलं आहे बघा. आता आपण अडीच पावणे 3 गळारुंदी घेतलेली आहे. तेचप्रमाणे कमरेच्या इथे पण आपण तेच अंतर, सेम अंतर टाकणार आहोत. आपल्याला बॅकलेस पॅटर्न बनवायचा आहे. न्यू पॅटर्न, ट्रेंडिंग पॅटर्न आहे हा. खालच्या साईडने आपल्याला 4चं अंतर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गळ्याचं माप घेऊन आपल्याला तो स्क्वेअर बनवायचा आहे. जेवढं अंतर आपल्याला, म्हणजे हुक, आपण बॅक साईडला हुक लावणार आहोत, ते एवढं अंतर आपल्याला सोडायचं आहे. अशा प्रकारे आपण चॉकनी मार्किंग करून आपलं अस्तरचं कापड कटिंग करणार आहोत. ह्या पॅटर्नला बॅकलेस पॅटर्न आपण बोलतो बघा. अशा प्रकारे आपण कटिंग केलेली आहे. आता हे आपण अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून कट करणार आहोत बघा. अशा प्रकारे आपण कट केलेलं आहे मेन फॅब्रिक बघा. बॅकलेस ब्लाऊज कट करतोय आपण. ब्लाऊज कटिंग. आता आपली कटिंग झालेली आहे. आपण आता नॉड बनवून घेणार आहोत. आपल्याला मागे नॉड जे लावणार आहोत बॅक साईडला, त्या नॉड बनवून घेतलेल्या आहेत आपण. अशा प्रकारे आपण नॉड बनवून घेतलेले आहेत बघा. आता आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे आपला बॅकलेस ब्लाऊज पॅटर्न आहे बघा. पिना लावून आपण सेट करतोय. मधलं अंतर आपल्याला 5-5.5 सोडायचं आहे. 5 किंवा 5.5. बॅकलेस ब्लाऊजला शोल्डर पट्टी ही 2 किंवा 1.5ची ठेवायला पाहिजे, तेव्हा छान पॅटर्न दिसतो हा बॅकलेस पॅटर्न. अशा प्रकारे आता आपण साईडचं कापड कटिंग करून घेत आहोत बघा. अशा प्रकारे आपण कट केलेला आहे मेन फॅब्रिक. अशा प्रकारे आपण पायपिंग पट्टी 1.5ची किंवा 1.25ची काढायची. ते आपण पूर्ण गळ्याला पायपिंग करणार आहोत. कॉन्ट्रास्ट पायपिंग असेल तर खूप सुंदर दिसेल. ही आपण सेम पायपिंग करणार आहोत, कारण यो घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. घागरा कॉन्ट्रास्ट नाही आहे, सेम असल्यामुळे आपण पायपिंग ही सेमच लावणार आहोत बघा. पायपिंग एकदम लहान छान येत आहे बघा. किती सुंदर पायपिंग येते. छोटे छोटे कट करून आपण पायपिंगला फिनिशिंग देऊया बघा. अशा प्रकारे आपण फिनिशिंग देत आहे. आता एक साईडनी पायपिंग करूया. खालच्या साईडनी पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे आपण पायपिंग करून घेतलेली आहे बघा.
कट करून व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे आपण आता आपल्याला बॅक साईडला हुक करायची असल्यामुळे आपल्याला बॅक साईड कटिंग करायला लागेल. आपण कट करून घेऊया बॅक साईड. पहिल्यांदा आपण शोल्डर पट्ट्या जोडून घेऊया. शोल्डर बघा अशा प्रकारे आपण शोल्डर घेतले जोडून. आता बॅक साईड आपण हुक आणि लूक दोन्ही पण आपल्याला करून घ्यायचे. बघा बघा हुक आणि लूक दोन्ही पट्टे आपल्याला जोडून अशा प्रकारे आपल्याला बॅकलेस ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आपण हे नॉट घेऊन साईडला लावलेली आहे. बघा दोन्ही साईडने आपल्याला नॉट जोडून घ्यायचे आहेत. फिटिंगच्या शेवटची आपली जी शिलाई असते तिथं आपल्याला ह्या नॉट जॉईंट करून घ्यायचे आहेत. बघा आपला बॅकलेस ब्लाऊज डिझाईन. मैत्रिणींनो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा खूप सुंदर आहे. आपला बॅकलेस ब्लाऊज पॅटर्न तयार आहे.